गेल्या 15 दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात पुन्हा दमदार आगमन केले। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेत। स्वयंचलित दरवाजांमधून 10,000 क्युसेक व पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक असा एकूण 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 तासात 3 फुटांनी वाढली आहे। सोमवारी सकाळी 7 वाजता 29.1 पाणी पातळी होती। रात्री उशिरा पाणी पातळी 32 फुटांवर पोहोचली असून पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन अलर्ट झालाय। यंदा 5व्यांदा पंचगंगा पात्राबाहेर पडली। राधानगरी धरण 100% भरले असून सोमवारी सकाळी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढणार असल्याची शक्यता धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असून गेल्या 24 तासात राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात 84, तुळशी 68, वारणा 43 व दूधगंगा 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला असून पुढील 8 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। शहरात सोमवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता। सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांसह शहरातील भाजी विक्रेते व व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे। जिल्ह्यातील 11 धरणे 100% भरली आहेत।